या सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमधील माहिती इतिहास ग्रंथ बाबासाहेबांच्या लेखनावर आणि उपलब्ध नोंदीवर आधारित आहे. काही घटना आणि वर्ष विविध स्रोतांनुसार बदलू शकतात. हा केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशासाठी तयार करण्यात आला आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण ऐकणार आहे भाग 2, अन्यायाविरुद्ध बंड आणि चळवळ. 1924 साली मुंबई येथे बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. याचे ध्येय स्पष्ट होते: एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. 1927 हे एक ऐतिहासिक वर्ष होते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की 1927च्या साली महाडचं सत्याग्रह करण्यात आलं 20 मार्च या रोजी. ती एक फक्त पाण्याची लढाई नव्हती, ती एक सन्मानाची लढाई होती. 20 मार्च 1927 रोजी हजारो लोकांसोबत बाबासाहेबांनी सार्वजनिक टाक्यातून पाणी घेतलं किंवा त्या तळ्यामधून पाणी घेतलं आणि ते पिण्यासाठी मोकळं करा. कारण की तिथे सगळ्या समाजाचे लोक पाणी वापरायचे, पण आपल्या समाजासाठी तिथे मज्जाव नव्हता. ती फक्त पाण्याची लढाई नव्हती, ती एक सन्मानाची लढाई होती. त्यानंतर लोक बाबासाहेबांना तिथून फक्त एक नेता म्हणून नाही बघू लागले, तर एक समाजासाठी प्रेरणा म्हणून बघू लागले. यानंतर मनुस्मृती दहन झाली. हे पण एक मोठं कार्य आहे बाबासाहेबांचं. त्यानंतर 1930 साली नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन. कारण की बाबासाहेबांचं म्हणणं होतं की देव सगळ्यांचा आहे, तर तिथं सगळ्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे. पण तिथे पण बाबासाहेबांना खूप काही कष्ट घ्यावं लागले, खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. हे केवळ मागणी नव्हती, तर हा एक हक्क होता. त्यानंतर अजून एक गोष्ट 1932मध्ये झाली, ती म्हणजे पुणा किंवा पुणे करार. या तिन्ही गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये नाही बघणार आहे, पण काही काही गोष्टी आहे याचा मी उल्लेख केलेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. पुणे करार तुम्ही ऐकलंच असेल. राजकीय प्रतिनिधित्वासाठी महत्त्वाचा टप्पा होता किंवा महत्त्वपूर्ण टप्पा होता. बाबासाहेबांनी आंदोलनाला दिशा दिली होती आणि ते राष्ट्रनिर्मितीत प्रवेश करतात, म्हणजे राजकारणात प्रवेश करतात. नंतर भारताचा शिल्पकार आणि संविधान. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारत ड्राफ्टिंग कमिटीचे ते अध्यक्ष बनतात, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेब संविधानाची निर्मिती करतात. त्यांच्या टीममध्ये अनेक मेंबर होते, पण त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर डेट आणि वर्ष यामध्ये लक्ष द्या. 26 नोव्हेंबर रोजी 1949 संविधान स्वीकार होतो आणि जो आपण साजरं करतो प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 पासनं त्याची अंमलबजावणी करण्यात आली. संविधानात दिलं गेलं समानता, स्वातंत्र्य, न्याय. आपण आर्टिकल 17 बद्दल बोललंच आहे. अस्पृश्यता निर्मूलन. हा एक केवळ कायदा नव्हता, तर ही सामाजिक क्रांती होती. त्यानंतर बाबासाहेब भारताचे पहिले कायदेमंत्री बनले, पण त्यांचा शेवटचा निर्णय इतिहास बदलणारा ठरला. त्यानंतर बाबासाहेब अंतिम क्रांतीकडे वळले होते, तो म्हणजे बुद्ध धर्म आणि त्याचा प्रसार कसा करायचा. दीक्षाभूमी नागपूर इथं तुम्ही सगळेच जण व्हिजिट केलेला असाल. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर
आहे, तुम्ही बघू शकतात. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमी इथे बाबासाहेबांनी लाखो लोकांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. हा एक धम्म परिवर्तन नव्हता, ही एक सामाजिक क्रांती होती. ते म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्यानंतर बाबासाहेबांचा 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली इथे त्यांचे निधन झाले. पण विचार अमर राहतात. त्यांचा ग्रंथ इनहेलिएशन ऑफ कास्ट आजही समाजाला प्रश्न विचारतो. बाबासाहेब हे एक व्यक्ती नव्हते, ते विचार होते, ते चळवळ होते, ते क्रांती होते. जय भीम. पहिली भीम जयंती कशी साजरी झाली आणि कोणी सुरू केली? थोडं मागे जाऊया. 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. पण त्या काळात कोणालाही कल्पना नव्हती की हा मुलगा एक दिवस भारताचा इतिहास बदलणार. 1920च्या दशकात बाबासाहेबांचं एक मोठं नाव बनू लागलं. त्यांचे लेख, त्यांची भाषणं, त्यांची चळवळ समाजात नवीन एक जागृती निर्माण करत होती. आणि इथेच सुरू झाली पहिली भीम जयंती. इतिहासातील नोंदीनुसार भीम जयंती ही 1928 साली साजरी झाली. ही सेलिब्रेशन कोणतेही ग्रँड लेवलवर नव्हतं, ना DJ ना मोठा स्टेज. ती होती जागृतीची सुरुवात. त्यांच्या अनुयायी त्यांना फक्त एक नेता म्हणून नाही तर एक प्रेरणा म्हणून पाहू लागले. त्या काळात जातीभेद अत्यंत तीव्र होत होता आणि अशावेळी एका व्यक्तीचा जन्मदिन साजरा करणं हा एक प्रकारचा सोशल स्टेटमेंट होता. आम्ही अस्तित्वात आहोत आणि आम्ही लढणार आहोत, ही भावना होती त्या पहिल्या भीम जयंतीची. त्यावेळी सेलिब्रेशन कसं होतं? ना सोशल मीडिया ना प्रचार. फक्त लोक एकत्र यायचे, बाबासाहेबांचे विचार ऐकायचे, त्यांचे लेख वाचायचे, त्यांचा संदेश पसरवायचे. एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाईज ही फक्त घोषणा नव्हती, ही लाईव्ह स्ट्रॅटेजी होती. ही भीम जयंती फक्त सेलिब्रेशन राहिली नाही, तीच एक चळवळ बनली. हळूहळू भारतभर 14 एप्रिल हा एक दिवस स्वाभिमानाचा दिवस बनला. आज आपण जी भव्य भीम जयंती पाहतो त्यामागे त्या छोट्या सुरुवातीची ताकद आहे, त्या काही लोकांची हिंमत आहे, ज्यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचं धाडस केलं. म्हणून भीम जयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, ती आहे ओळख, संघर्ष, परिवर्तन. जर बाबासाहेब असते तर ते कदाचित त्यांनी विचारले असते, तुम्ही फक्त सेलिब्रेशन करत आहात की माझा विचार जगत आहात? थिंक अबाउट इट. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्य घडत नाही. जय भीम. हा ब्लॉग इथंच समाप्त करतो.